नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या व्हिडिओमध्ये. तर मंडळी आम्ही आलो रेवदंडला. रात्रीचा बघताय बीचचा व्ह्यू आणि हा बघताय कॉटेज. तर तुम्ही बोलत असाल रात्री का आलाय, तर आम्ही आलोय दत्त जयंतीच्या यात्रेसाठी. हा पोऱ्या इकडं खपटाचा प्रयोग करत होता आणि मावशी किचनमध्ये पापलेट हलवा फ्राय करत होते. बघा, पापलेट फ्राय होतपर्यंत मी तुम्हाला कॉटेजचा व्ह्यू दाखवतो. तर आपल्याकडे आहे ना, इथे 2 रूम अवेलेबल आहेत. बेडरूम 2 बेडरूम असतील, एक हॉल असेल आणि त्यामध्ये बाहेर किचन तुम्हाला मिळेल. समोरचा सीन बघताय, हा समोरचा सीन बघताय. आणि इकडे आहे ना 2 रूम अवेलेबल. आणि यात्रेमध्ये जायच्या आधी आम्ही केली जेवणाला सुरुवात. काकाने पण मस्त आम्हाला जेवण आणलेला. ऋग्वेद भाईकडे 2 बटा दाखवत आहे, धीरज इकडे जीप दाखवत आहे. नुसता बघा रस्सा पापलेटचा, बोट्या होत्या, हलवा पापलेट, चिकन फ्राय, कोलबी बिर्याणी आणि मटन. खाशीव तर होशीव. आणि इकडं तोंडावर हात देऊन खायत होता. ह्यो पर्या यात्रेतनं गॉगल आणलेली, खास करून दाखवायला आलेला. हे बघा. आणि पोचलो घरी मावशीच्या. मस्त तयारी केली जायची. मी पण मस्त रेडी झालो आणि मग यात्रेला जाऊ आता. पोचलो मंदिराच्या कमानीपर्यंत आणि भैयाने काहीतरी नवीनच आणलेलं आहे. बघा काय करताय बघा. मी तर आकाश पालण्यात जाणार होतो, पण 1 वर्ष माझ्या खिच्यातनं मोबाईल वरनं पडला, तो मला भेटलाच नाही म्हणून कॅन्सल केला. आणि बैल दिवसभर फेऱ्या मारत होता. आणि धीरजने इकडं गावास पण फोडून टाकलं. आणि इकडं डाकू मंगल सिंग आलेला. त्याच्या हाताने बंदूक बघून मना पण उच्चारला आणि गेलो फुगो फराला. रागाशी ऋग्वेद पण इकडे फुगो फराला आला. रातचं 2 गोल्या होत्या त्यानं. आता फोन येईल आर्मीवाल्याचा. पैसे दे त्याला. हाय गाईस, मी आलो इथं गावात उरूस खेळायला. उरूस नाही, मला बंदूक भेटले म्हणून भाई बंदूक टेस्टिंग करायला गेला ना, गोली मारली माझे लाग. हे पालना बी बंद झाला, लोक बी कमी झाली. आणि मग निघलो घराला. आणि मावशीने पागा गतनी गोत्री फेकली धीरूच्या अंगावर. टाटा बाय बाय.